काना भाऊ. दुसऱ्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे आपण पाहतोय. रहीम 11 या संघाकडून आघाडीचे दोन्ही बॅटर येत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. स्ट्राईकला आपण पाहतोय तुषार रणदिवे आणि अविनाश रामगुडे. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. चला इथे आपण लगेच दुसऱ्या मॅचला सुरुवात करतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर वडगाव शेरी इथून आलेला संघ रहीम 11, तर दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड इथून आलेला संघ आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर पिंपरी संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर रहीम 11 या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. 5 षटकांची मॅच असेल. 4 गोलंदाज वापरणे बंधनकारक आहे. एकाच गोलंदाजाला 2 षटकं मिळतील. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. मुळशी करंडक 2024 एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा इथे आपण पाहतोय मैदानामध्ये संपन्न होतोय. पहिल्याच मॅच मध्ये स्थानिक संघाने बावधन संघाने इथे विजय मिळवलाय, तर आलमभाई पठाण या संघाला मात्र पराभूत त्यांनी केलंय. तर दुसऱ्या मॅच मध्ये एक बिग बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती अमित तांबे, पहिला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. या मॅचची देखील सुरुवात होते. षटकार 6 धावा. तुषार रणदिवे इथे आपण पाहतोय इन ऍक्शन बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी बॅटच्या समोर टाकलेला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार, लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळलेला एक खणखणीत षटकार 6 धाव्यांसाठी. अमित तांबे देखील आपण पाहिलं तर एक नावाजलेला खेळाडू आहे आणि त्याचं स्वागत या मुळशी करंडकामध्ये षटकाराने केलंय. तुषार रणदिवे याच्या बॅटमधून आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार 6 धावा. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा कॉल केलाय. रमेश मिरगणे सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर गणेश साळवी सर एक जुने जाणते पंच इथे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेले आहेत. पुढचा चेंडू इथे देखील ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या रडार मधला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी डोळे मिटून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. पहिल्याच मॅचच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की पहिल्या चेंडूवरती आतिश कुंभारने षटकार खेळला होता, परंतु त्यानंतर विकासने चांगलं कमबॅक केलं. इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. तुषार रणदिवे एक नावाजलेला खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रभर या खेळाडूची चर्चा आहे. त्याचबरोबर अखाती देशांमध्ये देखील या खेळाडूने अगदी पुण्याचं नाव, आपल्या भागाचं नाव मोठं केलंय. हा खेळाडू आज इन ऍक्शन आपल्याला मुळशी करंडकामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावेंसाठी. गाडीवाले जरा व्यवस्थित या. मैदानाच्या बाहेरून आला असतात तरी चाललं असतं.
ती गाडी ते चालवत नाही, ती स्वतःहून तिकडे चालली. धन्यवाद. आता जाताना बाहेरून जा. पुढचा चेंडू. इथे देखील अकुट टप्प्याचा चेंडू आहे आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू इथे डॉट. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या इथे होते ती पहिलं षटक सुरू असताना 17 धावा, 17 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. त्यामध्ये आपण पाहिलं तर एक अवंतर धाव आहे, 2 षटकार आहे, 1 चौकार आहे. सुरुवात तर चांगली केली आहे. तुषार रणदिवे यांनी देखील 5 षटकांची मॅच आहे. मोठा स्कोर इथे उभा करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये तितकेच नावाजलेले खेळाडू देखील आहेत. पुढचा चेंडू. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, झेल होईल का? क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र अगदी सोप्पा झेल इथे हातातून निसटतोय. तुषार रणदिवे याला एक जीवदान मिळतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्या बॅटरच्या बॅटमधून आपण षटकार चौकार येताना पाहिले ना, त्या बॅटरला इथे जीवदान मिळतंय. अमित तांबे यांनी चांगला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षकाने चांगली साथ दिली नाही. पहिलं षटक संपलंय. रहीम 11 या संघाची धावसंख्या विदाउट लॉस 18 धावा. 6च्या 6 चेंडू इथे तुषार रणदिवे खेळला, त्यामध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकारांचा समावेश आहे. त्यामध्ये एक त्याला जीवदान देखील मिळालं. इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ज्या खेळाडूची चर्चा अगदी महाराष्ट्र प्रीमियर लीग दरम्यान देखील आपण ऐकली, त्याचा खेळ देखील पाहिला, गोलंदाजीची धार देखील त्याची पाहिली. पुणेरी बाप्पा या संघामध्ये आपल्याला या गोलंदाजाला गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळालं. इथे आपण पाहतोय रोहन खरात इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय. अगदी कमी वयामध्ये मोठी उंची गाठलेला खेळाडू आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, सातत्याने दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद ज्या गोलंदाजाकडे आहे, तो गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण आहे. इथे धावा पळून पूर्ण करायच्यात. 1 आहेत का? चला 1 धाव आहे. जे मागे जो पडदा आहे त्या लेवलला जर मागे चेंडू आला तर डिक्लेअरच धावा मिळतील, अन्यथा मैदानामध्ये कुठेही चेंडू असेल तर तुम्ही पळून पूर्ण करा. आणि पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही धावा पूर्ण करत राहा. पंच कळवतील तुम्हाला डिक्लेअर कुठे आहेत त्या. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा, 19 रन्स ऑन अ बोर्ड. पहिल्या चेंडूवरती रोहनने आपला क्लास दाखवलाय. फुलर लेनचा चेंडू हाताळलाय, कुठलाही वळण देण्याचा प्रयत्न केला नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती फक्त आणि फक्त एकच धाव जी डिक्लेरेशन झोन मध्ये मिळते. धावसंख्या होते ती 19 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि एक बिग बॅटल, आजच्या दिवसातील एक मोठी मॅच मैदानामध्ये आणि प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू आहे. पंचांचा इशारा इथे येतोय. डेड बॉल. लागोपाठचे 2 डेड बॉल. पुढचा चेंडू नो बॉल असणार आहे. एक चेंडू तुम्ही हाताळू शकता, दुसरा चेंडू जर डेड पडला तर तिथे नो बॉल दिला जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र वा, चांगला कमबॅक. टप्पा पडल्यानंतर काहीसं चेंडू उसळी कमी घेतोय, त्याचबरोबर चेंडूला काहीसं वळण देखील देण्यामध्ये यश मिळतंय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सनी कसबे इथे आपण पाहतोय यष्टींच्या मागे आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 19. दुसरं षटक सुरू आहे. पावसाळी क्रिकेट आहे आणि अगदी आपण पाहिलं तर जरी पाऊस नसला तरी खेळपट्टीवरती पाणी ओतून आपण ही मॅच खेळणार आहोत. इथे देखील चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा झाल्यात. वीरेन नैनित इथे आपण पाहतोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने तैनात आहेत. प्रदीप नैनित यांचे चिरंजीव आहेत, जे कमी वयामध्येच वडिलांच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवून इथे आपण पाहतोय एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील एक चांगल्या संघामध्ये या खेळाडूला इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय. प्रदीप नैनित यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल की लहान वयामध्ये देखील आपल्या मुलाला अगदी चांगल्या पद्धतीने प्रमोट केलंय, चांगलं मार्गदर्शन केलंय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा झाल्यात. 20 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. इथे आपण पाहतो स्ट्राईकला ते अविनाश रामगुडे, पप्पू रामगुडे. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर इथे पाऊस, चिखल या सर्वच गोष्टी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. आउटफील्डला देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणं म्हणावं तसं सोपं नाहीये. कित्येक वेळा झेल निसटलेले आपण पाहिलेत, सोपे झेल देखील. इथे आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार
अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड फटका षटकार 6 धावेंसाठी. ज्या ज्या वेळेस आखूड टप्प्याचे चेंडू मिळतात ना त्या त्या वेळेस अविनाश रामगुडे ती संधी मात्र सोडणार नाहीये. षटकाराने इथे आपलं खातं उघडतोय आणि धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 26 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे. फुल टॉस खराब चेंडू होता परंतु त्यावरती प्रॉपर टायमिंग करता आला नाही. चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रहीम 11 या संघाची धावसंख्या होते विदाउट लॉस 26 धावा. 13च्या सरासरीने इथे धावा पूर्ण केल्या जात आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर अविनाश रामगुडे, तुषार रणदिवे ही जोडी नक्कीच कोणत्याही क्रिकेट प्रेमींना ही काही नवीन नाहीये. टेनिस क्रिकेट असू द्या, फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असू द्या, रबर बॉल स्पर्धा असू द्या, ही जोडी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आज देखील आपण पाहिलं तर रहीम 11 या संघामधून ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळते. टीए स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आणि सर्वे सर्वा तुषार रणदिवे, तर दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे हे देखील एक चांगली जोडी मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकित, संघाचा संगनायक इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू बॅटची एज. संघनायकाने मात्र इथे यश मिळवून दिलं आपल्या संघासाठी. तुषार रणदिवे इथे मात्र जेलबांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. रहीम 11 संघाला पहिला मोठा धक्का तुषार रणदिवेच्या स्वरूपात बसलेला पाहायला मिळतोय. आघाडीचा बॅटर इथे बाद होतोय तुषार रणदिवे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या शैलीचा एक विस्फोटक बॅटर स्वप्नील भालेराव इथे नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही डावखुऱ्या शैलीचे बॅटर आहेत. मी सुरुवातीलाच पहिल्याच मॅचला तुम्हाला कळवलं होतं की हे मैदान डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला ज्याप्रमाणे पूरक आहे त्याचप्रमाणे उजव्या शैलीच्या बॅटरला देखील पूरक आहे. परंतु पहिल्याच मॅच मध्ये जे डावखुऱ्या शैलीचे जे बॅटर आहेत ना त्या दोन्ही बॅटरने डावखुऱ्या शैलीच्याच बॅटरने या मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडला होता. खरा पावसाची नक्कीच सर्व क्रिकेट प्रेमी वाट पाहत असतील परंतु धावांचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्वप्नील भालेराव या फटक्यांसाठीच देखील ओळखला जातोय. रहीम 11 संघाचा एक प्रमुख बॅटर म्हणून त्याची एक ओळख आहे. परंतु गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय अंकित, संघाचा संघनायक आपल्या संघासाठी अगदी पहिलं षटक घेऊन येत असताना धावून येतोय, एक यश देखील मिळवतोय. इथे देखील शरीरभेदक मारा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नील भालेराव यांनी देखील आपलं खातं एका धावेने उघडलंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ देखील होतीये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 27 धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. दोन्ही संघांमधील नावाजलेले खेळाडू आहेत. ही मॅच अगदी रंगतदार होणार आणि प्रेक्षकांचा पैसा देखील वसूल होणार. पुढचा चेंडू इथे देखील वा काय गोलंदाजी इथे केली जाते. टप्पा पडल्यानंतर डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला पडल्यानंतर इथे आपण पाहिलं तर काहीसा दिशा बदलतोय, काटा बदलतोय आणि उजव्या यष्टीच्या लगत चेंडू मार्गस्थ होतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट आहे. काय गोलंदाजी इथे अंकितची आहे. परंतु अविनाश रामगुडे देखील अगदी जुना जाणता खेळाडू आहे. इथे चेंडू इथे आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टप्पा पडून चेंडू मार्गस्थ झालाय. अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचते ती 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अविनाश रामगुडे, स्वप्नील भालेराव, तुषार रणदिवे फार मोठी स्टारकास्ट या संघामध्ये आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अजून एक डावखुऱ्या शैलीचा खेळाडू या संघामध्ये आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्या इथे आपण पाहतो 31 धावा झाल्यात. अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 32 धावा. आतापर्यंत अंकित याची चांगली गोलंदाजी आपण पाहिली परंतु इथे अविनाश रामगुडे देखील आपला क्लास दाखवतोय. एक अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवी खेळाडू इथे आपला क्लास दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने वाढ. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फार दूरवर. वीरेन नैनीत तिथे अगदी वेगात येऊन चेंडू अडवेल, फेकी करेल. त्या दरम्यान दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात इथे मात्र
सॅक्रिफाईस स्वतःची विकेट केली आहे. स्वप्नील भालेराव इथे मात्र क्रिकेट मधली आत्महत्या. धावबा दोन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा बॅटर तंबूच्या आश्रयाला. स्वप्नील भालेराव इथे मात्र धावबाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर पावसाचं आगमन इथे होत आहे. एक डावखऱ्या शैलीचा फलंदाज बाद झाला. दुसरा येतोय प्रशांत शुक्ला. अजून एक डावखऱ्या शैलीचा बॅटर. एक अष्टपैलू खेळाडू. रहीम इलेव्हन हा देखील एक तगडा ताकदवान संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पिंपरी येथील आलेला संघ देखील तितकाच मातब्बर आहे. पुढचा चेंडू इथे देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 34 धावा, 34 रन्स. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 2 षटकानंतर 26 धावा होत्या. एकही बॅटर बाद नव्हता. परंतु त्यानंतर अंकितची गोलंदाजी इथे निर्णायक ठरू शकते. इथे देखील खराब चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल. पाऊस पडल्यानंतर या मैदानामध्ये गोलंदाजी करणं खऱ्या अर्थाने फार अवघड काम आहे. बॅटिंग करणं देखील फार अवघड काम आहे. कारण चेंडू पडल्यानंतर या खेळपट्टीवरून काहीसा वेगात इथे मार्गस्थ होतोय. आज मजा येणार आहे. कारण पावसाचं आगमन झाल्यावरती ही स्पर्धा पाहायला देखील मजा येणार आहे. इथे मात्र वा हेलिकॉप्टर आणि उडवलंय आणि लँड देखील होईल अगदी आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी. स्वप्नील भालेरावने विकेट सॅक्रिफाईस केली. अविनाश रामगुडे एक अनुभवी बॅटर तिथे मैदानामध्ये असताना. कारण स्वप्नील भालेराव देखील तितकाच नावाजलेला बॅटर आहे. परंतु त्याला ठाऊक आहे अविनाश रामगुडे कुठल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तो बॅटिंग करू शकतो. आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभी करून देऊ शकतो. आणि तेच काम इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय षटकार आहे की चौकार आहे सर? सागर काय दाखवतो बघा. सागर सागर काय आहे? चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. चला त्यांच्या खेळाडूंनी सांगितलंय चौकार आहे. रहीम इलेव्हन संघाचे खेळाडू तिथे आहेत. त्यांनीच कळवलं की चौकार आहे. आताच्या 4च धावा आहेत. परंतु फटका चांगला आहे. फटका नक्कीच चांगला सजवला आहे आणि खेळाडूंचं देखील कौतुक आहे. रहीम इलेव्हन संघातील सर्वच खेळाडूंचं कौतुक. प्रामुख्याने सागर यांनी लगेच कळवलं की तो षटकार नसून चौकार आहे. पंचांना देखील चांगली मदत तिथे खेळाडूंनी केली. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये चौथ्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहन खरात. वैयक्तिक पहिलं षटक अगदी अप्रतिम हाताळलं होतं आणि त्याचमुळे संघनायकाने इथे रोहनच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत. पुढचा चेंडू इथे मात्र वा टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगामध्ये चेंडू निघतोय. आता या खेळपट्टीवरती बॅटिंग करणे खऱ्या अर्थाने फार अवघड आहे. कारण या सिमेंट खेळपट्टीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू जो स्केट होतोय त्यावरती प्रहार करणं, प्रॉपर टायमिंग करणं फार अवघड काम आहे. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव जेमतेम पूर्ण केली जाईल. बॅटरला देखील ठाऊक आहे इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करून काही उपयोग होणार नाहीये. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. चौथं षटक सुरू आहे. 41 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. क्षेत्ररक्षकाचा जवळपास हात लागला होता परंतु हाताला लागून देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. हाच अनुभव आहे अविनाश रामगुडे यांचा. अखूट टप्प्याचा चेंडू मागच्या षटकामध्ये देखील रोहनवरती तो प्रहार करण्यात आला.
आखूड टप्प्याच्या चेंडूवरती तो षटकार खेळण्यात आला आणि या चेंडूवरती देखील आखूड टप्प्याचा पुरेपूर फायदा अविनाश रामगुडे यांनी घेतलाय आणि चेंडू आउट ऑफ द पार्क इथे षटकारासाठी खेळून काढलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. चौथं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय परंतु बॅट हातातून निसटले. हे रबर बॉल क्रिकेटमध्ये असं प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. आता इथे तुम्हाला ग्लोव्हचा वापर करणं फार गरजेचं आहे, परंतु सकाळी ज्यावेळेस टीम्स आपल्या घरातून निघाले असतील त्यावेळेस मात्र कडक ऊन होतं आणि ग्लोव्ज आणायला मला वाटतं ती विसरले असतील. परंतु आता बॅटिंग करताना नेमका पाऊस आलाय. आता ही परिस्थिती काहीशी वेगळी आहे. आता तुम्हाला इथे ग्लोव्हचा वापर करावा लागेल, रुमाल घ्यावा लागेल, कारण बॅट हातातून निसटणं हे स्वाभाविकच आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू बॅटवरती आदळला परंतु चेंडू बॅट हातातून निसटल्यामुळे म्हणावा तसा तो फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथे चेंडू डॉट. धावसंख्या 47. चौथं षटक सुरू आहे. इथे फुलटॉस. चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक अमित तांबे तिथे आहे परंतु क्षेत्ररक्षकाला देखील काहीशी हुलकावणी नक्कीच दिली आहे. एक धाव पूर्ण होतीये. रिले पद्धतीने फेकी केली आणि त्या दरम्यान सिंगल. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. 48 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट चेंडू आहे, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा वा कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू इथे देखील एकाच धावेसाठी पुन्हा एकदा प्रशांत यांच्या हातातून चेंडू बॅट निसटले. एकच धाव मिळते. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रहीम 11 या संघाची धावसंख्या 2 बॅटर बाद 49 धावा. शेवटचं षटक इथे मैदानामध्ये सुरू होईल. मित्री संघाने देखील एक चांगली लढत, चांगली गोलंदाजी इथे केली आहे. रहीम 11 या संघाच्या पुढे चांगलं कडवं आव्हान गोलंदाजीमध्ये उभं केलंय परंतु अजूनही एक षटक आहे. या एक षटकामध्ये किती धावा पूर्ण केल्या जातील आणि किती धावांचं एक सन्मानात्मक टार्गेट इथे रहीम 11 पूर्ण करेल. गोलंदाजी मार्क वरती इथे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज महेश. शेवटचं अंतिम षटक, 5वं षटक घेऊन येत आहेत महेश. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत सिंगल डबल धावा येत आहेत परंतु इथे संघाला चौकार आणि षटकारांची गरज आहे. चला इथे आपण लगेच मॅचला सुरुवात करून घ्या, वेळ लावू नका. शेवटचा अंतिम षटक इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती महेश याला आपण पाहतोय. अंतिम षटक स्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक. वा, पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक तर आहे. एक धाव पूर्ण केली आहे. पळत राहायचंय तुम्ही. जोपर्यंत पंच डिक्लेअर देत नाही तोपर्यंत पळत राहायचंय. पंच कळवतील तुम्हाला डिक्लेअर कुठे आहेत ते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा. 50 अप. रहीम 11 संघाच्या 50 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. नॉकआउट पद्धतीने सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक खेळाडूला इथे एकदा संधी मिळणार आहे आणि त्या संधीचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू. वाह, इथे मात्र देखना फटका आहे. बॅट वरती ज्यावेळी चेंडू आदळला त्याच वेळेस त्या चेंडूवरती लिहिलं गेलं चेंडू आउट ऑफ द पार्क आहे आणि षटकारासाठी इथे तो चेंडू डिपॉझिट केला देखील जातोय. अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 56 धावा. 56 रन्स ऑन अ बोर्ड.
पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू आहे, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग इथे आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. एक धाव पूर्ण आहे, एकाच धावेवरती इथे समाधान. धावसंख्या होते ती 57 धावा, 57 रन्स ऑन बोर्ड. 57 धावा झाल्यात. पुढचा चेंडू प्रशांत साडी. इथे देखील चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये ही एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 58 धावा, एक एक धाव इथे मात्र महत्वाची नसेल. एकेरी धाव गेली तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला ही धावसंख्या पूरक आहे, परंतु इथे चौकार षटकारांची गरज रहीम इलेव्हन संघाला नक्कीच असेल. पहिल्या मॅच मध्ये बावधन संघाने तब्बल 75 धावा पूर्ण केल्या, त्यामध्ये महेश तानगुडे याच्या बॅटमधून 58 धावा आल्या. नाबाद 58 धावा. वन साइड बॅटिंग त्याने केली. तो देखील डावकऱ्या शैलीचाच बॅटर आहे. इथे धावसंख्या कुठेतरी कमी आहे. इथे बॅटची एज पुन्हा एकदा प्रशांत शुक्ला इथे होतोय बाद. तिसरा बॅटर, तिसरा डावखुरा बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटच्या षटकामध्ये देखील महेशने केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी, अंतिम षटक टाकण्याची जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली, ती जबाबदारी त्यांनी नक्कीच सुरेखरित्या या ठिकाणी पेलली आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय एकेकाच धावेने वाढत होती. धावसंख्या इथे आपण जर पाहिली तर आतापर्यंत 58 धावा झाल्यात, 58 रन्स. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक, लास्ट बॉल. 58 धावा झाल्यात. पाहूया या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील, कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जाईल. चेंडू निर्धाव असेल की या चेंडूवरती चौकार षटकार येईल. निर्णायक चेंडू दोन्ही संघांसाठी आहे. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 59 धावा आणि 60 धावींची गरज असणार आहे दुसऱ्या डावामध्ये विजयासाठी. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 60 धावा पिंपरी संघाला नक्कीच बनवणं गरजेचं आहे. दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात करून घ्यायची आहे आणि पुढील मॅचचे दोन्ही संघ यानंतर होणारा जो सामना आहे संत ज्ञानेश्वर स्पोर्ट्स क्लब पंढरपूर आणि त्यांच्या विरोधात कैलासवासी तानाजी बापू प्रतिष्ठान पुणे, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन्स ऋषिकेश दादा संत ज्ञानेश्वर स्पोर्ट्स क्लब पंढरपूर आणि कैलासवासी तानाजी बापू प्रतिष्ठान पुणे, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स समालोचन कक्षाजवळ यायचं आहे टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स लवकरात लवकर या. चला सागर सर, प्रॅक्टिस बंद करा आणि फिल्डिंग लावून घ्या लगेच. रहीम इलेव्हन क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. पंढरपूर विरुद्ध पुणे, दोन्ही संघ, दोन्ही संघांचे प्रतिनिधी अथवा कर्णधार लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहे. एखादा संघ जर इनिंग होतोपर्यंत जर आला नाही तर त्यांना पॅनलाइज केलं जाईल, याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे.
आपल्याला वेळेत सर्व सामने जास्त षटकांचे खेळवायचे, त्यासाठी हा नियम आहे. जो संघ वेळ लावेल त्या संघाची षटकं कमी केली जातील. हा निर्णय फायनल आहे. चला बॅटर, चला मैदानाचा ताबा घ्या. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण तिथे सजवलं गेलंय. मॅचला उशीर लावू नका प्लीज, आपल्याला ही विनंती आहे. झहीर खान यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मुळशी करंडक 2024 दरम्यान वेलकम सर. इन ऍक्शन आपल्याला पुढच्या मॅच मध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. चला दोन्ही संघांचे संघनायक, पंढरपूर विरुद्ध पुणे. चला दोन्ही कॅप्टन वरती या. नको तिथंच थांबा, इथे टॉस उडवतो. पुढील मॅचचा टॉस देखील इथे संपन्न होतोय. पंढरपूर विरुद्ध पुणे सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये झुंपणार आहे. या मॅच नंतर दोन्ही कॅप्टन्स इथे आहेत. पुणे संघाकडून आपण पाहिलं तर प्रथमेश आणि पंढरपूर संघाकडून आसिफ तांबोळी दोन्ही कॅप्टन इथे आहेत. आणि किसन मरगळे यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस संपन्न करतोय. तर मॅच मध्ये इथे आपण पाहतोय दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होते. स्ट्राईकला आपण पाहतोय अमित तांबे, गोलंदाजी मार्कवरती तुषार. पहिला चेंडू बॅट वरती ब्रश होतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू जातोय. एकेरी धावेने धावसंख्येचा शुभारंभ. 60 धावेंचा पाठलाग आहे आणि पाठलागाची सुरुवात इथे एकेरी धावेने झाली आहे. पहिल्या डावाची जी सुरुवात आहे त्यावेळेस आपण पाहिलं होतं की अमित तांबे गोलंदाजी मार्कवरती होता, तुषार रणदिवे बॅटिंग साठी होता. त्यामध्ये आपण पाहिलं तर 18 धावा जवळपास तिथे पूर्ण केल्या. दुसऱ्या डावामध्ये मात्र प्रतिस्पर्धी अगदी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आहेत. इथे अमित तांबे बॅटिंग साठी आहे आणि तुषार रणदिवे इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आलेत. तुषार रणदिवे इथे आपण पाहतोय गोलंदाजीची धुरा सांभाळतोय आपल्या संघासाठी. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात, 2 सिंगल आलेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 धावा, 60 धावेंचं एक लक्ष इथे साधायचं आहे. पिंपरी संघाला देखील पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे डाव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा केला. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगली फलंदाजी देखील आहे.
इथे बॅटची एज आणि त्यानंतर अविनाश रामगुडे यांच्या हातातून चेंडू दिसतोय. बॅटची एज लागल्यानंतर अगदी वेगात चेंडू इथे आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या दिशेने. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. 4 धावा धावसंख्येत आपण पाहतोय. 4 धावा झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू निर्धाव. इथे खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज इथे तुषार रणदिवेने घेतलाय. गोलंदाजी करणं तिथे अवघड आहे, परंतु अचूक टप्प्यावरती जर नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली तर फलंदाजांना इथे अडकवण्याचं काम देखील केलं जात आहे. पुन्हा एकदा बॅटची एज, परंतु यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा चांगलं यष्टीरक्षण. इथे बॅक टू बॅक चेंडू इथे निर्धाव आहेत. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आल्या. त्यामध्ये एक अवंतर धाव आहेत. बाकीच्या डिक्लेरेशन झोन मध्ये अगदी यष्ट्यांच्या मागे डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेल्या धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. पहिलं षटक तुषार रणदिवे यांनी अप्रतिम हाताळलं. फक्त 5 धावा. ती कंजूसीने इथे गोलंदाजी केली. डिक्लेरेशन झोन मध्ये इथे धावा आल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा झाल्यात. 60 धावांचं जे टार्गेट आहे त्या टार्गेटला इथे डिफेंड करण्यासाठी म्हणजे चांगला प्रतिसाद इथे गोलंदाजाने देखील दिलाय. चांगली गोलंदाजी इथे केली आहे. पुढील मॅचचा टॉस देखील इथे संपन्न झाला आणि पुणे संघाने इथे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर पंढरपूर संघाला इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. या मॅच नंतर लगेच ती मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा इथे खेळला जाईल याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची. प्रत्येक सामना हा कंपल्सरी चेस या नियमाने खेळवला जाणार आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सागर शिंदे. तर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋतिक. पहिला चेंडू बॅटवर तुंबरस झालाय. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. ऋतिकने देखील आपलं खातं एका धावेने उघडलंय. डिक्लेरेशन झोन वारंवार इथे आपण पाहिलं तर अगदी यष्टीरक्षकाच्या मागच्या बाजूला जो डिक्लेरेशन झोन आहे त्यामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 6. सागर शिंदे इथे गोलंदाजी मार्क वरती. एक उंचपुरा गोलंदाज. पुन्हा एकदा वा आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. चेंडू पिच केल्यानंतर काहीसा उसळी घेतोय. त्याचबरोबर वेगात देखील मार्गस्थ होतोय. या खेळपट्टीवरती खऱ्या अर्थाने मी सांगितलं की पाऊस पडल्यानंतर बॅटिंग करणं फार अवघड आहे आणि तेच अवघड काम इथे गोलंदाज देखील करतायत. बॅटरच्या अगदी दूरवरती चेंडू ठेवला जातोय. रडार पासून फार दूरवरती चेंडू ठेवला जातोय. पुन्हा एकदा अकुटप्पाचा चेंडू, परंतु दिशा भरकटली जाते डाव्या एष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला इथे दंडित केलंय. दंडात्मक कारवाई करत असताना अतिरिक्त धाव इथे जी घोषित केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. दुसरं षटक सुरू आहे. 60 धावेंचा पाठलाग आहे. पुन्हा एकदा बॅटची एज आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. एक धाव. कुठलाही चौकार आणि षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या हल्ल्यामध्ये यश मिळत नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. पहिल्या षटकामध्ये तुषार रणदिवे यांनी खर्च केलेल्या 6 धावा. त्यानंतर आपण पाहतो इथे सागर शिंदेने देखील आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले आणि त्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या. 8 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. प्रदीप नैनित महाराष्ट्र पोलीस, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव वीरेन नैनित देखील इन ऍक्शन आपल्याला पुढच्या मॅच मध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील पुण्याच्या संघाकडून. पुढचा चेंडू सागर यांचा सामना करेल तो अमित. वाह, पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र टायमिंग प्रॉपर अमित तांबेच्या बॅट मधून येतोय. खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. अमित तांबे आणि त्याचबरोबर भारतीय संघाचा हार्दिक पांड्या हे समीकरण काहीसं
जुळून येतं, कारण तो देखील ऑलराऊंडर आहे, हा देखील इथे ऑलराऊंडर आहे आणि त्याच शैलीमध्ये बॅटिंग करण्यासाठी माहीर आहे. बॅकहँडचा चांगला वापर करतो, चांगला पंच त्याच्या बॅटमध्ये आहे. आता देखील आपण पाहिला आखूड टप्प्याचा चेंडू आणि एक अनोख्या शैलीमध्ये या चेंडूला देखील प्रहार करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी खेळून काढलाय. पुन्हा एकदा इथे इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने, सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार अमित तांबेच्या बॅटमधून येत आहेत. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 21 धावा. 21 धावा झाल्यात, 2 षटकं पूर्ण झाली आहेत. पहिल्या षटकामध्ये तुषार रणदिवे यांनी 5 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये सागर शिंदे यांनी तब्बल 16 धावा इथे खर्च केल्या. त्यामध्ये 2 षटकार जे शेवटच्या चेंडूवरती आलेत. पहिल्या 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती अमित तांबेने जो क्लास दाखवला, एकदा डीप स्क्वेअर लेग आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती डीप कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला षटकार आणि धावसंख्या 2 षटकानंतर 21 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3. तुषार रणदिवे इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल आहे. तुषार रणदिवेची जर गोलंदाजी आपण पाहिली तर असं वाटतं की कुठल्या तरी वेगळ्या खेळपट्टीवरती हा गोलंदाजी करतोय, कारण सातत्याने इथे गोलंदाजी करणं फार अवघड आहे. परंतु तुषार रणदिवे प्रत्येक चेंडू अगदी विचारपूर्वक त्या ठिकाणी हाताळतोय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, जो निर्धाव पद्धतीचा आहे. पुढचा चेंडू ऋतिकसाठी. इथे देखील वा टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगामध्ये चेंडू स्केट होतोय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकाची भूमिका फार मोठी आहे. चांगला यष्टीरक्षक असणं फार गरजेचं आहे. बाकी आउटफील्डला क्षेत्ररक्षक एवढे चांगले नसले तरी चालतील, परंतु यष्टीरक्षक फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा वा, इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय. एका धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 22 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 60 धाव्यांचं इथे लक्ष्य साध्य करायचंय. कंपल्सरी चेस, 60 धावा बनवाव्याच लागतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वा डॉट बॉल, परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न, सॅक्रिफाईस इथे ऋतिकने केलंय. अमित तांबेला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न, ऋतिकने मात्र त्या ठिकाणी आपली विकेट बहाल केली आहे. कारण चेंडू बॅट वरती जर आला नाही, सातत्याने चेंडू जर निर्धाव गेले तर हे क्रिकेटच असं आहे की यामध्ये तुम्हाला चुकीला माफी करून चालणार नाही. इथे तुम्हाला लगेच आपलं विकेट फेकावं लागतं आणि तेच काम इथे ऋतिकने देखील केलं. अमित तांबेला इथे स्ट्राईकला आणण्याचं काम केलं आणि स्वतःची विकेट मात्र या ठिकाणी बहाल केली. पहिला बॅटर इथे बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी विकी दास इथे न्यू बॅटर इन. डावखऱ्या शैलीचा एक विस्फोटक बॅटर आहे अमित तांबे, विकी दास. आपण हे जर खेळाडू पाहिले तर एक हाफपिच क्रिकेट मधील एक नावाजलेली जोडी बॅटिंगसाठी. प्रामुख्याने या जोडीची फार मोठी किंवा चांगली बॅटिंग करतात आणि तीच जोडी आता इथे देखील आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तुषार रणदिवे इथे चेंडू अडवेल आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. अगदी संयमाने इथे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील जेमतेम इथे पूर्ण झाला असता, परंतु दोन्ही बॅटरने इथे एकाच धावेवरती समाधान मानलंय. डावखऱ्या शैलीचा विकी दास इथे मात्र स्ट्राईकला आहे. अमित तांबेच्या साथीने पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. अमित तांबेच्या बॅटमधून 2 षटकार देखील आलेत, परंतु अजूनही लक्ष फार मोठं आहे. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या झाली ती 22, 23. अजूनही 37 धावेंची गरज. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, परंतु इथे झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 24 धावा झाल्यात. अजूनही 36 धावेंची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. जे 13 चेंडूंमध्ये 36 धावा काही अवघड नाहीयेत आणि म्हणावं तशा सोप्या देखील नाहीयेत. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडूंमध्ये 36 धावेंची गरज होती आलमभाई पठाण या संघाला आणि त्यानंतर एका षटकामध्ये 18 धावा आल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये महेश नानगुडे यांची कामगिरी सामना आपल्या संघाकडे झुकून दिला. इथे देखील समीकरण जवळपास तेवढंच येतंय. एकच धाव घेण्यामध्ये इथे जवळपास यश मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा
आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. 12 बॉल 35. तीन षटकांमध्ये आतापर्यंत धावसंख्या होती ती 25 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा डावखुरे शैलीचा गोलंदाज इथे प्रशांत शुक्ला. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अमित तांबे. 12 चेंडू आणि 35 धावा. ही षटक निर्णायक आहे, हे महत्वपूर्ण षटक आहे. पहिला चेंडू इथे मिस्टाईम स्ट्रोक आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल. सागर शिंदे संयमाने पळतोय, त्याचा फायदा इथे दोन्ही बॅटरने घेतलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या होते ती 27. शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही 33 धावींची गरज आहे. अमित तांबे सारखा एक विस्फोटक बॅटर मैदानामध्ये, त्यामुळे ते पिंपरी संघाला इथे अजूनही त्याच्या बॅटिंग वरती विश्वास आहे. इथे बॅट वरतून चेंडू ब्रश झालाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. अजूनही 32 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि 32 धावा. एक एक धाव. इथे जिथे चौकार आणि षटकारांची गरज आहे तिथे मात्र एक एक दुहेरी धाव इथे पूर्ण करण्यामध्ये बॅटरला यश मिळतंय. पुन्हा एकदा वा अफलातून गोलंदाजी. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा इथे गोलंदाज घेत आहेत. शॉर्ट रनअप आहे, परंतु टप्पा अगदी योग्य आहे. आणि टप्पा पडल्यानंतर अगदी फायरी विकेट इथे पाहायला मिळते. अगदी वेगात, भन्नाट वेगामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. इथे मात्र चेंडू वाईट. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. अजूनही 31 धावा करायच्या आहेत. ते डीपी जवळचे सगळे इकडे या, तिथे थांबू नका. तिथे कोणी थांबू नका, कारण तिथे ती डीपी आहे. एखादा करंट बिरंट लागेल. इकडे या, आपले इथे बसून मॅच बघा. नो बॉल. इथे मात्र चेंडू हातातून निसटला आहे, परंतु इथे नो बॉल मिळणार आहे. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. परंतु एक चुकी किती महागात पडू शकते, कारण पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी अमित तांबे देखील सज्ज आहे. 30 धावा झाल्यात. अजूनही 30 धावा करायच्या आहेत. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 31 धावा. 31 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 29 धावेंची गरज. बिकी दास याला देखील मोठा फटका खेळावा लागेल, कारण प्रयत्न एका बाजूने सुरू आहे, दुसऱ्या बाजूने देखील साथ देणं गरजेचं आहे. ते बाउंड्रीच्या आतमध्ये जे काही प्रेक्षक उभे आहेत ना, खेळाडू उभे आहेत ना, त्यांनी लगेच बाउंड्रीच्या बाहेर जा. त्या कठड्याच्या बाहेर जा. सचिन सर, ते खेळाडूंना तेवढं बाहेर घ्या ना, तिकडच्या. थोडं सहकार्य करा, धन्यवाद. अजूनही 29 धावेंची गरज आहे. 31 धावा झाल्यात, 29 करायच्या आहेत. वा, पिकी दास यांचा चांगला फटका इथे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग झालं नाही. सिंगल तर मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. 32 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एकच बॅटर बाद झालाय, तो देखील धावबाद. परंतु इथे म्हणावी तशी बॅटिंग अमित तांबेची पाहायला मिळाली नाही, कारण गोलंदाजी तेवढी धारदार आहे. तुषार रणदिवेचे 2 षटकं, त्यानंतर प्रशांत शुक्ला याची गोलंदाजी. सागर शिंदेने काहीशी खर्ची गोलंदाजी केली, परंतु 4 चेंडू देखील त्यांनी चांगले हाताळले. पुढचा चेंडू इथे देखील बॅटची एज आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. धावसंख्या होते ती 33 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावींची गरज आहे.
6 बॉल 27. आता नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येईल. स्वतः अविनाश रामगुडे गोलंदाजी मार्क वरती येतात. फार क्वचितच ते गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने संघाला गरज असते, जेव्हा संघ अडचणीत असतो, त्यावेळेस अविनाश रामगुडे इथे गोलंदाजी मार्क वरती आपण येताना पाहतो. परंतु आता सुस्थितीत आहे, परंतु संघामध्ये दुसरा गोलंदाजच नाहीये. मग पर्याय काय, तर स्वतः अविनाश रामगुडे इथे जबाबदारी स्वीकारण्यासाठी येत आहेत. अविनाश रामगुडे इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. स्ट्राईकला इथे आपण पाहतोय बिकी दास आहे, डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आणि डावखुऱ्या शैलीचाच फलंदाज आहे. पाहूया. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. सबाईट बॉल. अवांतर धावेने तर सुरुवात झाली आहे. अजूनही 26 धावा करायच्या आहेत. 34 झाल्यात, 26 करायच्या आहेत. 6 मध्ये 26 काहीसा अवघड आहे, परंतु या मैदानामध्ये अवघड कामं देखील सोपी झालेली आहेत. 20 धावा तर अशाही कंपल्सरी येऊ शकतात, परंतु इथे 26 धावांची गरज आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक म्हणावं तसं बिकी दास यांच्या बॅट वरती चेंडू येत नाहीये. सिंगल मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 35 धावा झाल्यात. अजूनही 25 करायच्यात. 5 मध्ये 25 काहीतरी वेगळं करावं लागेल. अमितल्या या इनिंग मध्ये आपल्या संघासाठी. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधून चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 39 धावा झाल्यात. अजूनही 21 धावेंची गरज आहे. 4 चेंडू आणि 21 धावा कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे इथे मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. 4 चौकार येऊन उपयोग नाही. इथे षटकाराची गरज आहे. वा, इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन कडे, जे आज अमितचं नशीब देखील नाहीये, कारण एवढा चांगला चेंडू हाताळला, त्यावरती चांगला फटका सजवला आणि तिथे मात्र एकच धाव डिक्लेअर आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 40. 3 चेंडू आणि 20 धावेंची गरज. वाईट प्लस 1 म्हणजे आताच्या 2. अजूनही मॅच संपलेली नाही. 3 मध्ये 18. 3 षटकारांची गरज आहे. फक्त 3 षटकार. रबर बॉल क्रिकेटमध्ये सांगता येत नाही, कुठलीही मॅच कुठेही टर्न होऊ शकते. कित्येक वेळास आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये 6 चेंडूंमध्ये 40 धावा देखील होताना पाहिलेल्या आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये देखील होतात. हे रबर बॉल क्रिकेट आहे. हे गोलंदाजासाठी जितकं अवघड आहे, तितकं फलंदाजासाठी देखील अवघड आहे. इथे काय आहे, चौकार आहे, डिक्लेअर आहे, षटकार आहे. इथे पंचांचा इशारा षटकार आहे. 2 चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 2 चेंडू 12 धावा. 6 मध्ये 26 हे टार्गेट होतं. आता 2 चेंडू मध्ये 12 धावेंचं टार्गेट आलंय. 2-12 2-12. इथे मात्र चेंडू डॉट. अनुभवी खेळाडू, ठाऊक आहे. स्लोअर 1 चेंडू इथे आउट ऑफ द पार्क गेला. आता इथे मात्र वेगाचा, खांद्याचा चांगला वापर केला. उजव्या एसटीच्या लगत खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला. पुढचा चेंडू इथे देखील डॉट. इथे आपण पाहतोय पिंपरी संघ या ठिकाणी पराभूत होतोय. रहीम 11 हा संघ या ठिकाणी जिंकतोय. विजयी संघाचं अभिनंदन. अमित सर. रहीम 11 या संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. विजयी संघाचं अभिनंदन. तर जो संघ या ठिकाणी पराभूत झाला त्या संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. मुळशी करंडक 2024 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा एक धगधगता क्रिकेट सोहळा आपण या मैदानामध्ये पाहतोय. प्रथम क्रमांक